नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट स्वरूपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कल्याण डोंबिवलीचा दौरा रद्द. शिंदेंचा दौरा अचानक रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. विरारमध्ये 19व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंचा आज खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात दौरा. उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या शाखांना भेटी देणार. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, तर या परिसरातील विविध कामांची पाहणीही करणार. 15 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबाग दौऱ्यावर. न्हावाशेवा प्रकल्पावरती राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार. महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ही भेट घेणार. छगन भुजबळांच्या बीडमध्ये सभेला मराठा संघटनांचा विरोध. बीडमधील ओबीसी मेळाव्याला आज भुजबळ हजर राहणार. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतल्या कायदा सुव्यवस्था बिघडली, तर जबाबदारी सरकारची. उच्च न्यायालयानं टिप्पणी केल्याची याचिकाकर्ते हेमंत पाटलांची माहिती. आमच्यावरती मुंबईमध्ये जाण्याची वेळ येणार, आम्ही तयारच आहोत, सरकारला आणखी वेळ देणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर 15 तारखेला मुंबईत आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करण्याचं विधान. मनोज जरांगे मुंबईतल्या आंदोलनावरती ठाम. ओबीसीतनं आरक्षण घेऊनच परत येणार अशी जरांगेंची भूमिका. तर मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी वर्ष लागणार. 8 दिवसात मागासलेपण सिद्ध करण्याचा सर्वे शक्य नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची माहिती. अरविंद सावंतांकडनं 2013च्या कार्यकारिणीचा व्हिडिओ समोर. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्रही सावंतांनी दाखवलं. 2013 मधील राष्ट्रीय कार्यकारिणीतील नार्वेकरांचा फोटोही दाखवला. घटना दुरुस्ती अवैध होती, तर आयोग झोपला होता का? कार्यकारिणीचा व्हिडिओ दाखवत अरविंद सावंतांचा राहुल नार्वेकरांना सवाल. अरविंद सावंतांनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ नव्हता. अरविंद सावंतांनी दाखवलेल्या व्हिडिओवरती मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. 18 जानेवारीला सायंच्या षण्मुखानंद सभागृहात अजित पवार गटाचा मेळावा. संगीतकार अवधूत गुप्ते सादर करणार पक्षाचं नवं गीत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. मतदारसंघासाठी भाजप आणि अजित पवार गटाचा दावा. भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी मजबूत, या जागेवर आमचा दावा कायम असणार. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक, ज्याला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सहभागी होणार. ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन हे देखील ऑनलाईन बैठकीत राहणार. रमेश चन्नीथला यांच्याकडनं महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमधील नेत्यांना तंबी. पक्षातील मतमतांतर माध्यमांसमोर येणार नाही, त्याची दक्षता घेण्याचा सल्ला. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा. पुण्यात सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन. सिंधुदुर्गात महायुतीचाच खासदार निवडून येणार. येणाऱ्या लोकसभेत रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊतांसारखा कलंक पुसून काढायचा. नितेश राणेंकडनं कलंक असा उल्लेख. मविया इंडिया आघाडी रिफायनरी विरोधी भूमिका घेईल. उद्धव ठाकरे यांचं रिफायनरी विरोधी संघटनेला आश्वासन. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचं ठाकरेंना भेट. नागपूर ग्रामीणचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोलेंसह 9 जणांना अटक. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मौदा पोलिसात कारवाई. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे फलक सगळ्यांचं लक्ष वेधणारे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सदैव ठाकरे आणि मातोश्री सोबत एकनिष्ठ राहणार, असा आशय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण. तर लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित. 18,000 कोटींचा खर्च झालेला सागरी सेतू राष्ट्राला समर्पित. शिवडी न्हावाशेवा अटल सेतू सामान्य जनतेसाठी खुला. अटल सेतूच्या दोन्ही बाजूकडनं वाहतुकीला झाली सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराजांना मुंबादेवीला नमन करत अटल सेतू देशाला आणि मुंबईकरांना देतो. पंतप्रधान मोदींकडनं अटल सेतूचं लोकार्पण. मोदींची गॅरंटी आहे की देश बदलणार. नवी मुंबईतनं पंतप्रधानांची ग्वाही. खूप वर्ष देशावरती शासन केलं, त्यांची नीती स्वतःचीच तिजोरी भरण्याची होती. आता मोदींच्या गॅरंटीची गाडी गावागावात पोहोचते. प्रत्येक योजनेचा फायदा जनतेपर्यंत पोहोचतोय, मोदींचा दावा. देशात मोदीराज आहे म्हणून अटल सेतू बनला. मोदी नसते तर अटल सेतू बनला नसता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्तेच. फडणवीसांकडनं विश्वास व्यक्त.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप येईल, विरोधी पक्षातील लोक ते सहन करू शकणार नाहीत, विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. अब की बार 400 पार, महाराष्ट्रात 45 पार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची घोषणा. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून पंतप्रधानांचे आभार. घराणेशाहीच्या राजकारणानं देशाचं मोठं नुकसान. युवकांनो, राजकारणात सक्रिय व्हा आणि परिवारवाद संपवा. नाशिकमधल्या युवा महोत्सवातनं पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आई, बहीण आणि मुलीच्या नावानं अपशब्द वापरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना कळकळीचं आवाहन. 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा. ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करावी. परभणीत मनसेची मागणी. मोदी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये राजकीय भूकंप आला. मोदी है तो मुमकिन है, पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांकडनं कौतुक. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या 16 सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर. सीईटी सेलच्या वेबसाईटवरती ऑनलाईन नोंदणी सुरू. नववर्षाच्या पहिल्या 10 दिवसात विना तिकीट बस प्रवास करणाऱ्या 3,391 प्रवाशांवर कारवाई. तर प्रवाशांकडनं 5,50,000चा दंड वसूल. मुंबईत पुढील 2 दिवस तापमानात वाढ. पारा 35° पर्यंत जाणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट. राखीव निधीचा पायाभूत सुविधांसाठी वापर. मुंबईच्या रेल्वेच्या 3ही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे रुळांच्या दुरुस्ती बरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठीही मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या रेल्वे मार्गावरील देखभालीची कामं करण्यासाठी आज रात्रकालीन ब्लॉक. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार. लाभार्थ्यांचं बायोमेट्रिक केलं जाणार. शिक्षक नियुक्तीमध्ये अनियमितता आढळल्यास सामान्य मान्यताच रद्द करा. शालेय शिक्षण विभागाचे क्षेत्रीय कार्यालयाला आदेश. अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघन प्रकरणी मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचे खडे बोल. बोरिवलीमधील इमारतीत आगीच्या संभाव्य धोक्याबाबत पालिकेनं दिलेल्या प्रतिसादावर उच्च न्यायालयाचे ताशेरे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा जय श्रीरामचा नारा. काँग्रेसनं प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाचा स्वीकार केलेला नसताना धंगेकरांचं मात्र कार्यक्रमाचं आयोजन. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. ठाकूरांवर कारवाईसाठी प्रधान सचिवांकडे मागितली परवानगी. बंडगार्डन पोलिसांनी प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली. पुण्यात येरोडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा. रस्त्यावरती आरोपीचा केक कापणाऱ्या तरुणांच्या विरोधात पोलिसांनी काढली भूमिका. शरद मोहोळच्या खुनामध्ये मदत न केल्यानं मुन्ना पुळेकरनं एकावरती झाडल्या गोळ्या. भोगा परिसरात घडली होती घटना. बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पुण्यात दहशत माजवणाऱ्या 82 गुंडांविरोधात एपीडीए कलमानुसार कारवाई. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले निर्देश. पुण्याच्या भोर तालुक्यात संपावरती असलेल्या 7 अंगणवाडी सेविका बडतर्फ. अंगणवाड्या बंद ठेवल्यानं 2005 मधल्या तरतुदीनुसार तालुका बालविकास अधिकाऱ्यांची कारवाई. पुण्यात उड्डाणाच्या तयारीत असलेलं विमान थांबवून आरोपीला अटक. महागडा मोबाईल कमी किमतीत देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या विंझर ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा झेंडा. मनसेच्या मोनाली लिम्हण यांची बिनविरोध निवड. पुण्याच्या वेल्हा तालुक्यात 20 आधुनिक बस थांबे बांधण्यात येणार. राज्यसभा खासदार आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बस थांब्याचं भूमिपूजन. पुण्याच्या कांदलगाव ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ अभियंता आणि ग्रामसेविकेची बदली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून दिल्याप्रकरणी दत्तात्रय भरणेंची रथात मिरवणूक. नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 140 कोटी रुपयांच्या जागेची अवैधरित्या विक्री. मनपाच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक वाढली. नव्या कांद्याची आवक वाढल्यानं दर नियंत्रणात. नवीन कांद्याला 100 गाड्या रोज बाजारात. तर नवी मुंबईमध्ये नमो चषक 2024चं भाजपचं नेते गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन. नमो चषकामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होण्याचं गणेश नाईकांचं आवाहन. ट्रक आणि 4 चाकी वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात वडील मुलासह 5 जणांचा जागीच मृत्यू. बीड नगर मार्गावरच्या ससेवाडी शिवारात दुर्घटना.
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 23 वर्षीय इसमाची हत्या. मुंबईतल्या गोवंडी परिसरात घडली घटना. मुंबईतील पोलिसांनी 3 आरोपींना ठोकल्या बेड्या. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील कासा हद्दीमध्ये 4000 गोणी गुटखा जप्त. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 6 ट्रक केले जप्त, 7 जण ताब्यात. नागपूरच्या बुटीबोरी हद्दीतनं 450 किलो गांजा जप्त. चंद्रपूर नागपूर रोडवरील एका ट्रकमध्ये सापडला गांजा. 3 अटक. बेकायदेशीरपणे दारू विक्रीसाठी दाखला देणाऱ्या सातारा कराड विंग गावच्या ग्रामसेवकाची चौकशी करा. सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी. कल्याण रेल्वे स्थानकावरती राडा. मोबाईल चोरल्याच्या संशयावरून 2 तरुणांची एकाला मारहाण. पनवेलमधल्या खांदा कॉलनी परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग. आगीत दुचाकी जळून खाक. धुळ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावामध्ये 100 दिवसपूर्वी इतकाच पाणी साठा. पाऊस कमी पडल्यानं धुळ्यात दुष्काळ सदृश स्थिती. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा 1100 रुपये प्रति क्विंटल दर. खासगी बाजार समितीत त्याच कांद्याला 2200 रुपये भाव. दोन्ही किमतीतल्या तफावतीमुळे उत्पादक नाराज. नंदुरबारमधल्या मिरचीची बाजारपेठ 3 दिवस बंद असल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट. मिरचीचे दर कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत. नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका. हरभऱ्याच्या पिकावरती अळीचा प्रादुर्भाव तर हरभरा उत्पादक चिंतेत. धुळ्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17,069 नव्या मतदारांची नोंदणी. 22 जानेवारीला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा आजचा पहिला दिवस. तैलाभिषेक सोहळ्यानं यात्रेला सुरुवात. भक्तांमध्ये उत्साह. केंद्राच्या योजनांची माहिती देणारा विकास रथ गावकऱ्यांनी काढला गावाबाहेर. सोलापूरच्या माढ्यातल्या तांदूळवाडीतला प्रकार व्हिडिओ समोर. जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा. शालेय विद्यार्थ्यांनी राज्याभिषेक सोहळ्यामध्ये घेतला सहभाग. विवेकानंद प्रतिष्ठानकडे कार्यक्रमाचं आयोजन. हुबेहूब राज्याभिषेक सोहळा पाहून उपस्थित राहिले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार. पतंग महोत्सवासाठी बाजारपेठाही सजल्या. साताऱ्यातल्या पुसेगावच्या सेवागिरी कृषी प्रदर्शनात 1.5 कोटींचा रेडा. सगळ्यांचं आकर्षण. गजेंद्र रेडाला पाहण्यासाठी गर्दी. साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी देवी पाटील यांच्यावरती अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी लोकांची गर्दी. भंडारामध्ये सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सामाजिक संस्थांनी दिलं निवेदन. भंडारातल्या अड्याळ साझ्यामधील 1580 शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित. मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. फेसबुक मार्केट प्लेसवरून नायलॉन मांजाची विक्री सुरू. मांजाची ऑनलाईन विक्री झाल्यास कायदेशीर कारवाई होणार. साताऱ्याच्या खिंडवाडी परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या तरीत असलेले 5 जण अटकेत. आरोपींकडून 2 देशी पिस्तूल, काडतूस, सुरे आणि मोबाईल हस्तगत. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यात सुपारी बागांवरती रोगाचा प्रादुर्भाव. अवकाळी पाऊस आणि वातावरण बदलाचा सुपारी झाडांवरती परिणाम. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेवरनं माजी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचं राज्यपालांना पत्र. कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेवर होणाऱ्या सरकारी उधळपट्टीवरनं सवाल. नांदेडच्या माळेगावमध्ये लावणीच्या नावावरती डीजेचा धिंगाणा आणि माळेगावातल्या खंडोबाच्या यात्रेमध्ये लावणीच्या नावाखाली डीजेचा धिंगाणा. रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांना व्याज माफी. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांची व्याज माफी. पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. 57 कारवायांमध्ये 73 जणांना अटक. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग ॲक्शन मोडवर. राखी सावंत अटकपूर्व जामीन देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाचा नकार. खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफीत समाज माध्यमांसमोर प्रसारित केल्याचा आरोप. 2035 पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार. इस्रोचे प्रमुख हे सोमनाथन यांची माहिती. तर त्यांनी सांगितलं पुढील 15 वर्षांचा संकल्प. चांद्रयान 3च्या यशस्वीतेनंतर भारत अंतराळात पाठवणार. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधान मोदी 11 दिवसांचा कठोर व्रत पाळणार. अनुष्ठान करणार. अहमदाबादहून अयोध्येला जाणारं पहिलं विमान आज रवाना. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या वेशात विमानतळावरती दाखल झाले होते प्रवासी. निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या नव्या कायद्याच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. केंद्र सरकारची बाजू ऐकण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. भारतानं विकसित केलेल्या आधुनिक आकाश एनजी क्षेपणास्त्राची ओडिशामध्ये चांदीपूरमध्ये यशस्वी चाचणी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन.
जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराच्या वाहनावरती हल्ला। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सुदैवानं कोणीही जखमी नाही। 7 वर्षांपूर्वी बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या भारतीय वायुदलाच्या विमानाच्या अवशेषांचा शोध। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने लावला शोध। पश्चिम बंगालचे मंत्री आणि सुजित बोस आणि आमदार तपास रॉय यांच्या घरी ईडीची धाड। कडेकोट बंदोबस्तात महापालिका भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीकडनं झडती। राजस्थानसह 4 राज्यांच्या थंडीमध्ये चांगलीच वाढ। लाटेचाही इशारा। सीकरमध्ये 0°C इतकं तापमान। उत्तराखंड हिमाचलमध्ये हिमवृष्टीची शक्यता। उत्तर पूर्व भारतात दाट धुक्याची चादर। रस्ते रेल्वे वाहतुकीवर परिणाम। धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 24 रेल्वेगाड्या उशिरानं। डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईमध्ये वाढ। किरकोळ महागाईचे दर नोव्हेंबरच्या तुलनेत 5.55%वरून 5.69% जाणार। आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इस्रायल विरोधात खटला सुरू। नेदरलँड्समधील हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इस्रायल विरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू। अभिनेता रितेश देशमुख रेड 2 यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार। गेल्या आठवड्यात रेड 2 या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत सुरू।